ही प्रेरणा आहे की केवळ सह्याद्रीतच नाही, पण सह्याद्रीत तुम्ही नांदल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही डोंगरावर तुम्ही जाऊ शकाल आणि नाचू शकाल. त्या डोंगरावर किती अवघड असू दे. पुण्यात आमच्या एक मुलगी आहे कृष्णा पाटील म्हणून. कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट, एक शेर्पा होता आप्पा शेर्पा, तिघे तो बऱ्याच वेळा गेला होता एव्हरेस्ट, त्याला शेर्पाच चांगला मिळाला म्हणून. पण ती मुलगी एकटी त्या शेर्पाच्या बरोबर एव्हरेस्टवर गेली, खाली आली. शेवटी एव्हरेस्टवर जायचं ही कल्पनासुद्धा तुम्हाला कुठं स्फुरते तर तुम्हाला सह्याद्रीवर स्फुरते. ते सह्याद्री मंडळ हे असं आहे सगळं. इथलं वैभव जळत चाललेलं आहे, इथलं वैभव पडत चाललेलं आहे, इथले किल्ले नष्ट होत चाललेले आहेत. शाळेच्या ट्रिपा येतात आणि दगड फेकायला लागतात सगळ्यात एक एक एक. शिवाजी महाराजांच्या ती जे रायगडावरची जी मेघडंबरी आहे ना, मेघडंबरीला माळा लावलेल्या होत्या पूर्वी. नाशकाच्या कडची कुठली तरी एक शाळा आली आणि ते शिक्षकाने सांगितले, ए काढा रे पोरानं. ते पोराने माळा ओढून काढल्या, मणिगुल केले सगळ्यात. आपण किल्ल्यांवर कशाला जातो हे शिक्षकांनाच माहीत नसेल तर त्या पोरांना काय कळणार तसं. तर रायगडाची ही दुर्दशा आहे, राजगडाची दुर्दशा आहे. ह्या दोन शिवाजी महाराजांच्या राजधान्या होत्या. खरं म्हणजे हे दोन्ही किल्ले 17व्या शतकात जसे होते तसे जर का परत बांधून काढले तर शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ती ठरेल आणि त्यांचं सगळ्यात उत्तम स्मारक ते ठरेल. मी युरोपमध्ये हिंडलो. युरोपमध्ये मागं मी हिंडत असताना एकदा इंग्लंडमध्ये होतो. मार्लबरो म्हणजे चर्चिल, विन्स्टन चर्चिल, ब्रिटिश पंतप्रधान. ते युद्धाच्या वेळेला केवळ त्याच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांनी त्या देशाला वाचवलं सगळं. आणि मी आपलं गमतीनं त्या आमच्या मित्राला तिथं म्हटलं, काय रे बाबा तो विन्स्टन चर्चिल एवढा तुमचा मोठा माणूस झाला, नंतर ट्रॅफल्गर स्क्वेअरमध्ये विन्स्टन चर्चिलचा पुतळा नाही, असं कसं म्हणे. तर आमच्या पुण्यात शिवाजी महाराजांचे 7 पुतळे आहेत अश्वर. पण प्रकाश कोणाच्याही डोक्यात पडत नाही अजून. त्यातनं काही शिकलेत का लोक? 7 पुतळे केलेत, पण शिकलेत का काही? काही नाही. आज बाबासाहेबांच्या 17 आवृत्त्या निघाल्या शिवचरित्राच्या. ते म्हणाले, निनादराव हे काय विरोधाभास आहे? माझ्या आवृत्त्या खपतायत, भाषणाला लोक येत आहेत, गर्दी आहे. आपण काय करमणूक म्हणून करतो का भाषण? सगळं कशासाठी आपण भाषण करतो? आणि तो 7 पुतळे म्हणाले अश्वारूढ. परवा इंडियामध्ये एक बसला अजून एक. काय शिकायचं लोकांनी? काही नाही. काय शिकलेलं? त्यांनी तर तुम्ही दिल्लीत काय चाललंय प्रकरण आता पाहताय ना तुम्ही. काय इथेही होत आहेत महाराष्ट्रात अशी. एकदा शिवाजीराजांनी 15व्या वर्षी उदाहरण घालून दिले ना की बदअमल झाला आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर हातपाय तोडायची शिक्षा त्यांनी 15व्या वर्षी दिलेली होती. त्यांच्या महाराष्ट्रात ह्या होऊ शकतात आता ही परिस्थिती. बाबासाहेब म्हणाले असं आहे. मी ते या माणसाला विचारलं, का रे तुमच्याकडे काय नाही पुतळे बितळे? चर्चिलचा पुतळा का नाही? तो टाळत होता. शेवटी तो चिडला. तो नंतर म्हणाला, मिस्टर बेडेकर, चर्चिल इज इन अवर ब्लड. चर्चिल आमच्या रक्तात आहे म्हणाला. आम्हाला हे असले देखावे तुमच्यासारखे उभे करायची गरज नाही म्हणाल. कारण आम्ही ते बाळगतो, त्याचे गुण जे काय आहेत ते गुण आम्ही बाळगतो. चर्चिल हा सदैव आमच्या मनात असतो. मार्गारेट थॅचर आत्ता वारली, आयर्न लेडी म्हणायचे त्याला. एक थॅचरिझम या नावाचा एक नवीनच कॉन्सेप्ट मार्गारेट थॅचरच्या नावाने लोकांनी केलेला. ती ज्या वेळेला आली राज्यावर ती म्हणाली, माझी ड्युटी आहे ही फक्त गव्हर्न करायची, टू रन दी गव्हर्नमेंट, ही माझी ड्युटी आहे. इंडस्ट्रियलिस्ट काय करतात काय नाही, कोणाशी कोलॅबरेशन करतात वगैरे काय नाही. त्यांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे असतील त्या फॅसिलिटीज मी देईन. त्यांना धंदा करू दे, मी सरकार चालवेन. इकडं धंद्यात लुडबुड करणार नाही, त्यांच्याकडनं मी पैसे घेणार नाही. इंग्रज इथं होते 150 वर्ष. इंग्रजांच्याकडनं काय शिकलो आम्ही? सकाळ संध्याकाळ दारू पिणे हे शिकलो. ते चहा पिणे, सकाळी उठलं की चहा लागतोच आम्हाला. हे इंग्रजांच्या सवयी सगळ्या. डिसिप्लिन कोणी शिकलं का होतं त्यात? शिस्त कोणी शिकलं का? का सगळाच बेशिस्त कारभार सगळा ऐकून का? जे शिकायला पाहिजे ते आपण शिकत नाही. जे शिकायला नको तेवढेच गुण आपण फक्त हे घेतो.
हे सगळं जे असतं ना, हे ते डोंगरावर गेल्यावर तो वारा विसरायला लावतो सगळ्याच्या, आणि मग तो इतिहास आपल्याला आठवायला लागतो. मला आठवत आहे, बाळ कोलटकर होते आपल्याकडे. बाळ कोलटकरांनी किती नाटकं सुंदर लिहिली, याची जंत्री काढावी लागेल. 15-20 नाटकं आहेत त्यांची. बाळ कोलटकरांनी कुठंतरी एकदा भूषणाचं काव्य वाचलं, आणि ते काव्य वाचल्यावर बाळ कोलटकर वेडे झाले. पुढे त्यांनी त्याच्यावर एक नाटक लिहिलं बाळ कोलटकरांनी. ते नाटक आहे, त्याचं नाव आहे शिवराय कवी भूषण. आणि त्या नाटकात तो जो भूषण नावाचा कवी, शिवाजीराजे आग्र्याहून निसटल्याच्या नंतर इतके लोक आले इथं, त्याच्यात हा भूषणही आला, रायगडावर राहिले. आणि रायगडावर राहून त्यांनी एका काव्यशास्त्रावरच्या ग्रंथाची निर्मिती केली. आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यावर छंद रचले सगळे. हे वेगळंच आहे सगळं प्रकरणच, भूषण नावाचं प्रकरणच वेगळं आहे. त्यांनी गणेशाची प्रार्थना केली आहे, देवीची प्रार्थना केली आहे. शिवाजीराजांना विजय दे, विजय दे असं कायम म्हणतोय तो. जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैठव छलनी देवी, जय महिष विमर्दिनी, जय चमुंड, जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त, जय रक्त बीज पिट्टाल भिहंडिनी, जय जय निसुंग सुंभद्दलनी फनी भूषण, जय जय भननी, सरजा समर्थ शिवराज कहे, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी. भूषणाचं काव्य म्हणायला जिभेला वळण लावावं लागतं. साधं सुद्धा काम नाहीये. ती मी एक छंद म्हणून दाखवतो. शिवाजीराजे सुरत लुटतायत ना, त्याच्याबद्दलचा तो छंद आहे. त्या छंदाचं नाव आहे अमृतध्वनी, घनाक्षरी, कवित्त, मनहरण असं ते वृत्त आहे खरं तर. दिल्लीय दलन दबाई के शिवसरजा निरसंक, लूट लियो सूरती शहर, बंकक करी अति डंक, बंकक करी अति डंकक करी अति संकक कुलिखल, सोचत चकित भरोच्च चल्य, विमोच्च खजल, टठ्ठठ्ठाई मन कठ्ठट्ट कसो, रठ्ठठ्ठिल्य, सद्दत दिसेसी भद्दत दबी भाई रद्दत दिल्य. बघा म्हणतोय का कोणी? अवघड त्याला अर्थ आहे. आणि सोचचकित सुरते ते लोक विचार करून चकित झाले. भरूचच चलिय, बडोचकडं पळायला लागले. विमोच्च खजल, अश्रुपात करत रडत रडत असेल, हा बाबा आलाच कुठनं एकदम सुरतेवर म्हणून गेले. त्याला अर्थ आहे सगळा. त्यामुळे ते काव्य जे आहे भूषणाचं, ते ऐकलं की अशी एक मोहिनी पडते तुमच्यावर. तो तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. तसा या बाळ कोलटकरांच्या अंतःकरणाचा ठाव त्या भूषणाने घेतला. मग त्यांनी ते नाटक लिहिलं. त्याच्यात भूषणाच्या काही छंदांचा त्यांनी मराठी पद्यानुवाद केला. आपल्याकडे पद्यानुवाद केलेत काही लोकांनी. रागो काटे यांच्या पुस्तकात त्यांनी काही दिलेत. किंवा दुर्गा प्रसाद आसाराम तिवारी म्हणून आपल्याकडे ज्यांनी संग्राम गीतं लिहिली मराठ्यांची. आणि जळगावलाच होते काव्य रत्नावलीकार फडणीस. त्यांनी भूषणाचा एक छंद म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती येतो. इंद्र की मी जंब पर बाणव स्वंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पौन बारी बाह पर संबुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, दावा द्रुमदंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेज तिमी अंश पर कन्नजमी कंस पर त्यो लेक्ष पंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज. त्याचा अनुवाद त्यांनी असा केला होता दुवा तिवाऱ्यांनी. जृंभावरी इंद्र लंकापतीच्या वरी की जसा जानकीचा पती, मेघावरी वायू कामावरी की महादेव ज्याची तपाची रती, दुःशासनाच्या वरी भीम किंवा कन्हैया जसा दुष्ट कंसावरी, हा भोसले भूप गाझी शिवाजी तसा भूतली म्लेच्छ वंशावरी, असं त्यांनी करतो. आणि गंमत म्हणजे बाळा कोलटकरांनी त्यांनी जो अनुवाद केलेला आहे तो अनुवाद मी सांगतो आणि मग मी थांबतो. आज फार छान केला आहे त्यांनी. कल्पनाच एक विलक्षण मांडली. आणि त्यांनी ती जी पुस्तक आहे ना, त्या पुस्तकात एक प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेत बाळ कोलटकरांनी असं म्हटलंय की ह्या काव्याची ओळख मला ग. दी. माडगुळकरांनी करून दिली म्हणून.
आता माडगुळकरांनी जर का भूषणाच्या काव्याचा अनुवाद केला असता तर तो किती सरस झाला असता आणि एक वेगळं शिवायन गीत रामायणासारखं गीत शिवायन फार सुंदर माडगुळकरांनी केलं असतं, पण ते काही झालं नाही. पण रायगडावर काही तलाव आहेत पिण्याच्या पाण्याचे. मी एकूण हिशोब काढला, साधा आम्ही आपले गेल्यावर एक हिशोब करतो काय किती पाणी राहत असेल याच्यात. रायगडवर जे तलाव आहेत त्या सगळ्यातलं जर का पाणीच नुसतं मोजायचं म्हटलं तर 12 कोटी लिटर पाणी रायगडावर आता सोय पाण्याची. कल्पना करा तुम्ही काय. किल्ल्यावर 3000 फुटावर ही परिस्थिती वरती तिकडं कित्येक किल्ल्यांवरच्या टाक्यातलं पाणी खाली लोकांनी आणलेलं आहे. खाली पाणी नाही आहे, वरती पाणी आहे किल्ल्या किंवा काय. हेच तर गंमत आहे सगळं. पण तिथं पिण्याच्या पाण्याचं जे टाकं आहे एका काठावर शिवाजी महाराजांचा राजवाडा उभा आहे. त्या टाक्याचं नाव आहे गंगासागर. आणि बाळ कोल्हटकरांची कल्पना अशी आहे की गंगासागर जो आहे त्याचं भाग्य या आकाशातल्या गंगेहून आकाशगंगेहून मोठं आहे, कारण शिवाजीराजे असं पाणी प्यालेत अशी ती कल्पना आहे त्यांची. आणि भूषणाचा जो छंद होता, भूषण असं म्हणतोय दख्खन केसब दुग्ग जिती, दुग्ग म्हणजे दुर्ग, दख्खन केसब दुग्ग जिती दुग्ग सहार बिलास, शिवसेवक शिव गढपती पियो रायगड वास. रायगडला त्याने आपलं निवासस्थान केलं. ज्या परस आहे तनय शिवराज सुरेश के ऐसे सभासुभ साजे, यो कभी भूषण चंपत है लखी संपत्ती को अलकापती लाजे, ज्यामध्ये तीन लोक दीपती ऐसो बडोगड राज विराजे, वारी पतालसी माच मही अमरावती की छबी ऊपर झाजा. अमरावती छबी असं ते वर्णन केलंय. पण ह्यांनी जे केलंय ते बाळ कोल्हटकर असं म्हणतायत, जटा बांधुनी नटली धरणी, जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या, लता तरुंना बिलगुनी डुलती नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा, विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा, कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा, लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा, चंद्रमुखींच्या सवेत जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा, असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या. वरती गंगा आकाशगंगा, खाली सागर तो गंगासागर, वरती गंगा खाली सागर, वरती तारे येथे कमळे, वरचे तारे खाली येती, प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा. त्याने म्हटलं. खरं म्हणजे मी इथं थांबणार होतो, तरी एक काय थांबण्यासारखं खरं म्हणजे काही नाही, ते इतकं सांगण्यासारखं आहे सगळं. तरी पण एक गंमत म्हणून सांगतो. अफजल खानाला शिवाजीराजांनी मारला ना 10 नोव्हेंबर 1659ला, आणि पुढच्या 18 दिवसात विशाळगडपर्यंत त्यांनी मुलूक घेऊन ते काय पन्हाळा घेतला. ते महाराजांना ज्या वेळेला पहिल्यांदा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले त्यांना कळलं पन्हाळा घेतला. म्हटलं शिवाजीराजांना राहावे ना. पन्हाळ्यावर संध्याकाळची वेळ होती. लोकांनी सांगितलं महाराज आत्ताच तुम्ही आलाय, आराम करा जरा, चांगलं गेस्ट हाऊस आहे आपलं, सर्किट हाऊस आहे इथं, व्यवस्था करतो तुम्ही. शिवाजीराजे म्हणाले नाही नाही, हे शिलाहार भोजांची राजधानी, इथं दुसऱ्या भोजांनी बांधलेला हा किल्ला आहे आणि मला हा किल्ला बघायचा आहे, आत्ताच बघायचा आहे. तिथली इमारती कशा, तिथली पाण्याची टाकी कशी, ते तलाव कसे, ती देवालयं कशी, ते धान्य साठवण्याच्या कोठ्या कशा, सगळं मला बघायचं आहे. म्हणून लोकांनी पलिते पेटवले, हिलाल पेटवले, हिलाल मशाली पेटवल्या, आणि त्या मशालींच्या उजेडात शिवाजीराजे रात्रभर तो पन्हाळा किल्ला बघत राहिले.
किल्ल्यांच्यावर इतकं प्रेम करणारा माणूस काही दुसरा झाला नाही. सह्याद्रीतनं हिंडणार, रात्रभर किल्ला, झोप नाही, काय नाही, काय नाही. ते मला किल्ला बघायचा म्हणाले. पहिला पर्णाला पर्वत कसा आहे तो बघायचा. आणि मग शिवाजीराजांनी तिथं जे सोमालय नावाचं राजा दुसरा भोज शिलाहार यांनी बांधलेला जो तलाव आहे, त्याच्या काठावर जी चाफ्याची झाडं आहेत, त्यातल्या 1,00,000 चाफ्याच्या फुलांचा अभिषेक त्यांनी तिथल्या सोमेश्वराला शिवाजी महाराजांनी केला. तुम्हाला अशासाठी सांगतोय की भूषणाचा एक छंद आहे. मला ते काय भूषणच पाठ आहे अख्खं. काय काय संधी मिळते त्याच्यात. रामदेव बाबांना मी सांगितल्यावर बाबा इतके खुश झाले, त्याचं सारखे बोलत आहेत मला, तिकडे या तुम्ही. मी एकदा आग्र्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला ना अश्वारूढ. विलासराव होते त्यावेळेला, विलासराव आले होते. विलासराव आपले त्यावेळेला मुख्यमंत्री होते. आणि फार सुंदर पुतळा होता. बाबासाहेबांच्या त्या नाटकाचा प्रयोग झाला. आणि त्याच्यानंतर ते सगळे अरेंज करणारे एक स्वरूपचंद गोयल म्हणून होते, त्यांना बाबूजी म्हणायचे. ते बाबूजी माझ्याकडे आले. मला म्हणाले, बेडेकर साहब हम आपको विनती करते. काय? ते म्हणाले, उद्या आम्ही आग्र्याच्या किल्ल्यात, एक इथं शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली, त्या किल्ल्यात वीररसावरच्या कवींचं एक संमेलन ठेवलेलं आहे. तर तुम्ही तिथं येऊन भूषणाचे एक 5-6 छंद म्हणाल का? अवश्य म्हणेन. त्याला काय झालं, येतो म्हणतो. दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम ठरला. दिवाणी आममध्ये मोठं मोठा तो दिवाणी आम, समोर 5-10 हजार लोक. आणि ओपनिंग बॅट्समन मीच. मलाच पुढं ढोकं त्यांनी, तुम्हीच जाऊन सुरुवात करा. मग मी 4 वेळे म्हटलं या भूषणाच्या नाही आहेत, पण मी म्हणतो माझ्या मित्रांनी लिहिलेले आहेत, फार सुंदर आहे. त्या म्हटल्या. मग म्हटलं भूषणाचं काव्य मी म्हणतो. त्यावेळी अशा आहेत. आज से तो हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है. इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और ये तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है. त्यामुळे आधी जरा इकडे तिकडे काहीतरी करणारे लोक जरा सावरून बसले बरं. इकडे काहीतरी वेगळं सांगतात. मी ते भूषणाचे छंद तिथं म्हटले, असं छंद म्हटले. आणि मग मी परत आलो. माझ्या शेजारी त्यावेळेचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर विष्णुकांत शास्त्री म्हणून ते होते बसलेले. मला त्यांनी विचारलं, आप कहाँ से आए? मतलब मैं पूना से आया. बोले महाराष्ट्र से? मतलब जी हाँ. मुझे यकीन नहीं होता कोई महाराष्ट्र से यहाँ आए और भूषण जी के छंद हमें ही सुनवाए. म्हटलं आप करो यकीन. त्याच्यात मी एक छंद म्हटला, तर त्याचा अर्थ काय आहे, तर ती भाषा ब्रज आहे. मी जिथं होतो ती सगळी ब्रजभूमीच आहे. श्रीकृष्णाची सगळी भूमी, श्रीकृष्णाची भाषा. त्यामुळे त्या ब्रजभूमीत त्याच लोकांना मला अर्थ समजावून सांगावा लागला बरं का त्यावरती छंदांचा. पण त्यातला जो गंमत, त्यातला चाफ्याच्या फुलांच्या बद्दलचा एक छंद भूषणाचा असा आहे, फार सुंदर आहे. तो आधी म्हणून दाखवतो मी, मग त्याचा अर्थ सांगतो. कूरम कमल कम ध्वज है, कदम फुल गौर है, गुलाब राना केत की बिराज है. पांढुरी पवार जुही सहत है, चंदावत सरस बुंदेले सो चमेली साज बाज है. भूषण भनत मुच कुंबड़ गुजर है, बघेले बसंत सब कुसुम समाज है. लेरस ऐतिन को बैठी न सकत है, अली नवरंगजेब चंपा शिवराज है, चंपा शिवराज है. त्याचा अर्थ असा आहे की भूषणानं औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलांची उपमा दिलेली आहे. तो म्हणतोय कूरम म्हणजे जयपूरचे कछवा जे आहेत, मिर्झा राजाचा वंश ना, हे कमळाच्या फुलाप्रमाणे. कूरम कमल, कम ध्वज है कदम फुल. कबंध जोधपूरचं हे कदंबाच्या फुलाप्रमाणे. गौड हे गुलाबासारखं आहे. राणा केतकीसारखं आहे. परमार हे पांढरीच्या फुलासारखे आहेत.
चंदावरचे राजे जुईच्या फुलासारखे आहेत, अशी त्यांनी सगळ्यांना एक एक उपमा दिली. आणि मग तो म्हणतोय औरंगजेब हा एक आली आहे, आली म्हणजे भुंगा आहे. आणि भुंगा जसा प्रत्येक फुलात जाऊन मध गोळा करतो, तद्वत औरंगजेब या सगळ्यांच्याकडनं कर गोळा करतो. पण बैठी न सकत हे चंपा शिवराय, शिवराय एक चाफ्याचं फुल आहे आणि त्याच्यात मध नसल्या कारणानं औरंगजेब त्यांच्या वाट्याला जात नाही, असं त्याला म्हणायचं सर. इतकं सुंदर काव्य आहे ते. आज आपण इथंच थांबू आणि उद्या समुद्रावर पर्यटन करायला जाऊ तिकडे. धन्यवाद.